फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण बनवणार आहे उपवासाची कढी. तर बऱ्याच लेडीजचे उपवास असतात की उपवासाला नेमकं काय खावं ते समजत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला ही रेसिपी शेअर करते. तर इथे मी घेतलेलं होतं मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे टाकलेले आहेत. तर उपवासाला हे दोन्ही चालतं. तर याच्यामध्येच तुम्ही जिरं पण टाकू शकता किंवा तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता. तर इथे मी मिरची आणि शेंगदाणे असं छान बारीक दळून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी नाही टाकलेलं. तर आता हे मी साईडला ठेवून देते. आता इथे मी घेतलेली आहे एक छोटी कढई किंवा तुम्ही एखादं छोटं भांडं घेऊ शकता आणि मी इथे घेतलेलं आहे ताक. तर तुम्ही हे ताक विकतचं पण घेऊ शकता किंवा तुम्ही जे घरी दही लावून त्याचं पण तुम्ही ताक बनवून घेऊ शकता. तर आता इथे मी एका साईडला कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेल तुम्ही थोडंसं तुमच्या अंदाजाने टाकू शकता. तर आता बरेच जण उपवासाला जिरं खातात, तर काही जण खात नाही. तर जे खात नाही त्यांनी नाही टाकलं तरी चालेल. तर मी इथे टाकलेलं आहे जिरं आणि ते छान असं तडतडू द्यायचं आहे. तर हे छान झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी जी मिरची आणि शेंगदाण्याची पेस्ट केली होती, जे बारीक दळून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. बऱ्याच जणांना कढी आवडते, पण मग कढी नेमकी कशासोबत खायची? तर तुम्ही ही कढी भगरसोबत खाऊ शकता किंवा जी उपासाची भगर भेटते आणि त्याची आपण भाकरी पण बनवू शकतो. तर ती उपासाची भाकरी जी असते त्याच्यासोबत खाऊ शकता. तर आता इथे मी घेतलेले आहेत, एक छोटा बटाटा घेतलेला आहे किंवा तुम्ही 2 छोटे बटाटे टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. तर हे पण छान असे परतून घ्यायचे आणि जर ज्यांना बटाटे आवडत नसतील त्यांनी स्किप केले तरी चालेल, पण उपासाला बटाटा खावाच लागतो त्याच्यामुळे मी बटाटा टाकलेला आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आहे, जेणेकरून आपण जे बटाटे खाऊ ते थोडे अळणी लागणार नाही आणि लवकर शिजतील. त्याच्यामुळे मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि छान असं आता एकत्र करून घेते आहे. आपण एखादी रेसिपी बनवत असतो आणि ती ग्रेव्हीची असते, पण जी ग्रेव्ही किंवा जे आपण फोडणीत साहित्य टाकलेलं असतं, ते जर आपण चांगल्या प्रकारे परतून घेतलं, तर त्या ग्रेव्हीला किंवा तुमची जी रेसिपी असेल किंवा जी भाजी असेल, तिला छान चव येते. म्हणून तुम्ही जेवढं तेलामध्ये परतून घ्याल, तेवढं चांगलं. तर इथे मी चांगल्या प्रकारे परतून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता, इथे परतून झालेलं आहे आणि आपण जे ताक साईडला काढून ठेवलं होतं, ते आता मी याच्यामध्ये टाकते आहे. तर हे जे आहे आपण उपासाची कढी बनवतोय त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हळद टाकलेली नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त ताक टाकलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी बनवण्याचं कारण असं की आपण जे उपवास धरतो आणि त्याच्या निमित्ताने आपल्या शरीराला कॅल्शियम पण भेटतं आणि तुम्हाला तर माहितीच आहे दहीमध्ये खूप कॅल्शियम असतं आणि त्याच दह्यापासून आपण ताक बनवतो आणि ताक हे शरीरासाठी खूप चांगलं असतं. पण सारखं-सारखं ताक पिऊन पण आपल्याला कंटाळा येतो. त्याच्यामुळे आपण जरा वेगळी रेसिपी ट्राय करू म्हटलं. तर हे मी आता मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते आहे. तर तुम्ही जे उपवासाला मीठ वापरता ते तुम्ही टाका. तर मी पांढरं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये काळं मीठ पण टाकू शकता किंवा तुम्ही जे दुसरं उपवासाला वापरत असाल ते टाकू शकता. आणि हे मी असं छान मिक्स करून घेते आहे. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल उपासाला, तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. काही ठिकाणी कोथिंबीर टाकतात आणि काही ठिकाणी टाकत नाही. मी इथे टाकली नव्हती. तर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता ही छान उकळू देते. आता याला छान उकळी आलेली आहे आणि ही आपली रेसिपी रेडी आहे. तर ही आहे आपली उपासाची कढी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अशी रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.